बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील इलोरा इथं श्री संत सखाराम महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त यात्रा उत्सव अगदी मोठ्या उत्साहात पार पडला। अनेक दिंड्या इथं आल्या होत्या। यात्रोत्सवात विद्यार्थ्यांनी श्रमदान देखील केलं। सखाराम येथील बेंबळा नदीच्या तीरावर श्री संत सखाराम महाराज यांचं भव्य मंदिर आहे। गेल्या 60 वर्षांपासून माघ शुद्ध पंचमीला सखाराम महाराजांच्या पुण्यतिथीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो। पंचक्रोशीसह जळगाव अकोला जिल्ह्यातून लाखो भाविक इथे येतात। यंदाही 150च्या वर दिंड्यांसह भाविक सहभागी झाले होते। माघ शुद्ध त्रयोदशीला यात्रेला सुरुवात होते। माघ शुद्ध षष्टीपर्यंत चालणाऱ्या या यात्रेदरम्यान दररोज काकड आरती, हरिपाठ, संत ज्ञानेश्वरी पारायण, संत सखाराम महाराजांच्या चारित्र्याचं पारायण आणि कीर्तन सादर होतं। या यात्रेत सर्व धर्मीय नागरिकांचा सहभाग असतो। या यात्रेचं वैशिष्ट्य हे आहे की इथं सर्व धर्म समभाव आहे। या यात्रेत येणारे सर्व जाती आहेत, सर्व पंथी आहेत आणि सर्व धर्मीय आहेत। अव्याहत अविरत जवळपास आम्ही 100 लोक सतत समाजाच्या मध्ये फिरतो आणि हा समाज व्यसनमुक्त करून सन्मार्गाला समाज कसा लागेल याचे आम्ही आटोकाट प्रयत्न करत असतो। या यात्रेत सिनेमा थिएटर, लावण्यांचा फड, तमाशे लावण्यास सक्त मनाई आहे। या यात्रेत वारकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो। वारकरी आपापले कीर्तनाचे फड या ठिकाणी लावतात। रात्रंदिवस कीर्तन आणि प्रवचन सादर होतं। अशा भक्तिमय वातावरणामुळे परिसरातील अनेक ग्रामस्थांची व्यसनं दूर झाली आहेत। संप्रदायाला सोडून टाळ मृदंग विना या व्यतिरिक्त सिनेमा नाही, तमाशा नाही, फक्त हरिनामाचीच ही आमची यात्रा आहे असं म्हणायला काही हरकत नाही। की लोक किती उत्स्फूर्ततेने त्या गोष्टीत हिरारीने भाग घेत आहेत आणि आपली श्रद्धा इथं प्रकट करत आहेत। यावर्षी जळगाव जामोद येथील वारुळकर क्लासेसच्या 150 विद्यार्थ्यांनी श्रमदान करून परिसर स्वच्छ ठेवला। सोबतच दर्शनबारीमध्ये आलेल्या भक्तांना पाणी देण्याचं काम देखील या विद्यार्थ्यांनी केलं। पाणी वाटप असो की स्वच्छता असो की बारीमध्ये जाणाऱ्या महिलांना असणारी गैरसोय आणि महिलांची असलेली लटोलट ते सर्वच आज आम्ही हाती घेतलेली आहे। या असलेल्या सर्व स्वच्छता आणि बाहेरचे आजकाल मुलींचं प्रमाण यात्रेमध्ये यायचं कमी झालेलं आहे। त्यांना जी गैरसोय होते ती गैरसोय होऊ नये याच्याकडून आणि उन्हामुळे जे लोकांना त्रास होतात ते कमी व्हावे, त्यांना पाणी वाटप हे सगळे आम्ही आमच्या हातात घेतलेलं आहे। एकूणच श्री संत सखाराम महाराजांच्या यात्रेचा आदर्श इतरही संस्थानांनी घेऊन यात्रेमध्ये होणारे अश्लील प्रकार आणि अंधश्रद्धा निर्माण होणाऱ्या रूढी थांबवणं गरजेचं आहे। गजानन देशमुख, झी मीडिया, बुलढाणा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।